नमस्कार, मी रिनेश रंजन. अति तिथं माती ही म्हण आपण अनेकदा ऐकली असेल, वाचली असेल. पण सत्तेच्या मस्तीत, प्रचाराच्या गर्दीत आणि स्वतःच्याच प्रतिमेच्या प्रेमात पडलेल्या आप्पांना ही म्हण आजवर आठवलीच नाही गेल्या 12 वर्षात. लक्षात घ्या. ही खी खी करून मिठ्या मारत जगभर फिरणे, फोटो काढणे, व्हिडिओ बनवणे, दिवसाला 4 ड्रेस बदलवून दुर्बिणीतून देश बघणे, यातच मशगूल असणाऱ्या आप्पांची या झुरळांनी मात्र आता झोप उडवलेली आहे. लक्षात घ्या. मी कसा समस्त जगाचा मित्र आहे. ट्रम्पला मिठी, पुतीनला मिठी, ज्याला त्याला मिठीच मिठी. जगातील अनेक राष्ट्राध्यक्षांच्या गळ्यात गळा घालून देशाचा गळा दाबणाऱ्या आप्पांनी हे एक विचित्र नरेटिव्ह सेट करण्यात देशाचे 12 वर्ष वाया घालवले मंडळी. असा आरोप मी नाही, असा आरोप विरोधक करतायत. हा केवळ आरोप आहे का की वास्तव, हे तुम्ही ठरवा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. गेल्या 15 दिवसात सोशल मीडियावर जे जे काही घडलं ते पाहिलं तर अति तिथं माती ही म्हण पुन्हा एकदा खरी ठरताना दिसते आहे. लक्षात घ्या. पायली भरली की सीग सांडत असते. लक्षात घ्या. कॉकरोच जनता पार्टीची खिल्ली उडवली गेली. तुम्ही पाहिले असेल, अनेकांचे स्टेटमेंट्स ऐकले असतील. जेन झीला आळशी म्हटलं गेलं, निकम्मी म्हटलं गेलं, मोबाईलमध्ये बुडालेली पिढी म्हटलं गेलं. तरुणांच्या मागण्या ऐकून न घेता त्यांनाच उलट ट्रोल करण्यात आलं. ट्रोल आर्मी तुम्हाला माहिती आहे भाजपची. अनेक स्वयंघोषित विद्वानांनी, अनेक ट्रोलर टोळ्यांनी, अनेक राजकीय समर्थकांनी, अनेक बिनडोक अंधभक्तांनी या संपूर्ण विषयाकडे एक विनोद, एक मजाक, एक हास्य, एक सटायर, एक सोशल मीडिया फॅड, बस याच फ्रेममध्ये त्याला पाहिलं. आणि मग काय, खी खी हसण्यातून अभिजितला मूर्खात काढण्याचं काम या ट्रोलर्सनी गेल्या काही दिवसात केलेलं आहे मंडळी. आम्हाला काय कुणाचे करणे, आम्हीच किती अतिशहाणे हे सांगण्यात व्यस्त असणारे सत्तेच्या मस्तीत लीन झाले आहेत. लक्षात घ्या. अभिजित दिपके यांच्यावर टीका झाली, उपहास झाला, ट्रोलिंग झाली, पण या सगळ्या गोंधळात एक गोष्ट अनेकांच्या लक्षात आली नाही, ही लक्षात घ्या. लोक हसत होते, पण लोक जोडलेही जात होते. लक्षात घ्या. कॅम्पेनिंग सुरू आहे कॉकरोच जनता पार्टीचं. लोक विनोद करत होते, शेअर करत होते एक दुसऱ्याला, पण त्याचबरोबर आपला राग, आपली निराशा आणि आपली घुसमटही व्यक्त करत होते. लक्षात घ्या. कारण प्रश्न फक्त कॉकरोचचा नाही मंडळी, प्रश्न त्या व्यवस्थेचा आहे, ज्या व्यवस्थेने लाखो तरुणांच्या आयुष्याचा खेळखंडोबा केला आहे. उभ्या देशाला ठाऊक आहे गेल्या काही दिवसात काय घडताय. परीक्षेबद्दल, पेपर फुटीबद्दल नव्यानं सांगण्याची खरंच गरज नाही. अनेक आईवडिलांच्या स्वप्नांना पायदळी तुडवून त्यांनाच बदनाम करण्याचा प्रयत्न केला. उलटा चोर कोतवाल को डाटे, अशी गंमत.